नमस्कार मित्रांनो, पोस्ट ऑफिसच्या टॅक्स सेव्हिंग स्कीम ह्या विश्वासार्ह आणि जोखीममुक्त गुंतवणूक साधने आहेत, जी गुंतवणूकदारांना सुरक्षित परताव्याची खात्री देतात. देशभरातील पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणाऱ्या या योजना प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी गुंतवणूक करण्यासाठी खुल्या आहेत. या कर बचत योजना आयकर कायदा 1961च्या वेगवेगळ्या कलमांनुसार आयकर लाभ देतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशीच एक आयकर लाभ देणारी योजना पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि असेच जर व्हिडिओज तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका. चला तर मग आजचा हा व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आजची ही योजना आहे सुकन्या समृद्धी योजना. ही कलम 80C अंतर्गत पोस्ट ऑफिस कर बचत योजनांपैकी एक योजना आहे. कायदेशीर पालक हे खाते त्याच्या किंवा तिच्या मुलीसाठी उघडू शकतो आणि कुटुंबातील जास्तीत जास्त 2 खाती असलेल्या एका मुलीसाठी फक्त एका खात्याची परवानगी आहे. या योजनेचे इतर वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहे. हे खाते 10 वर्षाखालील मुलींसाठी उघडता येते. खाते उघडण्याच्या वेळी मुलीचे वय कितीही असो, या योजनेचा कालावधी 21 वर्षाचा आहे. उदाहरणार्थ, खाते उघडण्याच्या वेळी मुलगी 7 वर्षाची असल्यास ती मुलगी 28 वर्षाची झाल्यावरच ते खाते परिपक्व म्हणजे मॅच्युअर्ड होईल. व्यक्तींनी 15 वर्षासाठी ठेवी ठेवल्या पाहिजेत आणि तसे न केल्यास खाते बंद केल्या जाईल. ते खाते पुन्हा रुपये भरून पुनर्जीवित म्हणजेच रिन्यू करू शकतात. इथे 50 रुपये प्रति वर्ष दंड आकारण्यात येईल. येथे वार्षिक ठेवीची किमान रक्कम 50 रुपये आहे आणि कमाल रुपये 1.5 लाख तुम्ही जमा करू शकता. खातेदाराच्या लग्नाच्या निमित्ताने मुदतपूर्व बंद करण्याची परवानगी आहे, परंतु तिचे वय किमान 18 वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. त्याशिवाय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर खातेदार आंशिक पैसे काढू शकतात, म्हणजेच 50% हे पैसे तुम्ही काढू शकता. तथापि वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत गुंतवणूक किमान 5 वर्षासाठी केली असेल तर मुदतपूर्वी पैसे काढण्याची परवानगी आहे. या पोस्ट ऑफिस कर बचत योजनेअंतर्गत केलेली गुंतवणूक कलम 80C अंतर्गत कर लाभांसाठी पात्र ठरते. सध्या पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर आहे 8.2%. तर मित्रांनो, ही करमुक्ती योजना आपल्या मुलींच्या भविष्यासाठी खूपच सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे. त्यामुळे या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार तुम्ही करू शकता. तत्पूर्वी मित्रांनो, हा व्हिडिओ कुठल्याही गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस करत नाही. हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठी बनवण्यात आलेला आहे. कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घेणे खूपच आवश्यक आहे. पुन्हा भेटूया एका नवीन अशाच व्हिडिओसह. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय. नमस्कार.